सर्व शेतकरी बांधवांचा स्वागत करतो। मी डॉक्टर मोगल इरफान। आज मी तुम्हाला भ्रूण हस्तांतरण बद्दल माहिती देणार आहे। भ्रूण हस्तांतरण ही प्रजननाची कृत्रिम पद्धत आहे, ज्यामध्ये जनुकीय उत्कृष्ट गायीकडून अंडकोश म्हणजेच स्त्रीबीज घेतला जातो आणि ते प्रयोगशाळेमध्ये जनुकीय उच्च क्षमता असणाऱ्या वळूच्या वीर्यासोबत फलित केला जातो आणि 7 दिवसाचा गर्भ जो आहे तो दाता गायीमध्ये प्रत्यारोपित केला जातो। दाता गाय म्हणजे ती गाय ज्या गायीमध्ये आपण एम्ब्रियो प्रत्यारोपण करणार आहे। दाता गाई HF असेल तरी आपण त्यामध्ये जर्सीचा एम्ब्रियो ट्रान्सफर। दाता गाई जर कालवड असेल तर तिचं वजन 300 किलो असणं अनिवार्य आहे आणि जर जर्सी असेल तर तिचं 270 ते 280 किलो पर्यंत वजन असणं आवश्यक आहे। दाता जर गाय असेल तर ती 3 ते 5 वेतापेक्षा जास्त वेत झालेले नसावे। मागील काही वर्षापासून कृत्रिम रेतन करून अनुवांशिकता सुधार करण्याचे प्रयत्न सुरू आहे। कृत्रिम रेतन हे अनुवांशिकता सुधार मध्ये कशा प्रकारे कार्य करतो हे आपण चार्टच्या माध्यमातून बघूया। जसे आपण चार्ट मध्ये बघत आहात, 12,000 लिटर क्षमता असणाऱ्या वळूचे वीर्य 3,000 लिटर क्षमता असणाऱ्या गायीला कृत्रिम रेतन म्हणजेच AI केले तर आपल्याला फर्स्ट जनरेशन गाय भेटते। या फर्स्ट जनरेशन गाय मध्ये 7,500 लिटर दूध देण्याची क्षमता येते। फर्स्ट जनरेशन गाय तयार करण्यासाठी लागणारा कालावधी आहे 3 वर्ष। जर आपल्याला 11,000 ते 12,000 लिटर दूध देण्याची क्षमता असणारी गाय आपल्या गोठ्यात तयार करायची असेल तर साधारणतः 4 ते 6 जनरेशन पर्यंत चार्ट मध्ये दाखवल्याप्रमाणे कृत्रिम रेतन करावे लागेल आणि यासाठी लागणारा कालावधी आहे 10 ते 14 वर्ष। जर आपल्याला 100% उच्च अनुवांशिकता असणारी गाय आपल्या गोठ्यात तयार करायची असेल तर आपण एम्ब्रियो ट्रान्सफर या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो। या तंत्रज्ञानामुळे आपल्या गोठ्यात 40 ते 50 लिटर दिवसाला दूध देणारी गाय मिळू शकते आणि विशेष म्हणजे आपल्या गोठ्यात जी गाय आहे त्या गायीचा वापर करून आपण 40 ते 50 लिटर दिवसाला दूध देणारी गाय आपल्या गोठ्यात 3 वर्षांमध्ये तयार करू शकतो। एम्ब्रियो ट्रान्सफर हे अनुवांशिकता स्थानांतरण मध्ये कशा प्रकारे काम करतो हे आपण चार्ट मध्ये दाखवल्याप्रमाणे 11,000 ते 12,000 लिटर दूध देणाऱ्या गायीकडून अंडकोश म्हणजे स्त्रीबीज घेतला जातो आणि प्रयोगशाळेत उच्च जनुकीय क्षमता असणाऱ्या वळू सोबत फलित केले जाते आणि 7 दिवसाचा गर्भ दाता गायीमध्ये सोडला जातो। ज्या गायीमध्ये आपण गर्भ सोडतो ती फक्त त्या गर्भचा पालन पोषण करते, त्यात त्याचे काहीही गुण येत नाही। जसे आपण कृत्रिम रेतन चार्ट मध्ये बघितल्याप्रमाणे 11,000 ते 12,000 लिटर दूध देण्याची क्षमता असणारी गाय तयार करण्यासाठी लागणारा कालावधी जो आहे तो 12 ते 14 वर्ष आहे। तीच गाय आपण 3 वर्षात एम्ब्रियो ट्रान्सफरने आपल्या गोठ्यात तयार करू शकतो। एम्ब्रियो ट्रान्सफर ब्रीडिंग ट्रीटमेंट संबंधी अधिक माहितीसाठी फॉलो करा, लाईक करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।